करू रामकृष्ण हरी। माझं नाव भिकाजी तुकाराम पडवळ, राहणार मिरचोली। साहेब, मी 1973 पासून वारकरी संप्रदायाचा वसा घेतलेला आहे आणि तिथपासून मी वारकरी संप्रदायाचं काम, समाजसेवेचं काम करीत असतो। वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा भजन आणि प्रवचन कीर्तनामधून आम्ही जनजागृती करीत असतो। त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, झाडे जगवा, झाडे वाचवा, पाणी वाचवा, असे आम्ही अनेक समाजसेवेचे कार्यक्रम त्या वारकरी संप्रदायामध्ये राबवित असतो। आपल्या शासनाने अशा रुद्र कलाकारांना एक मानधन मनुष्याने चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी 2019ला 18/12/19ला आपल्या जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याणमध्ये माझा ॲप्लिकेशन दाखल केलेला आहे आणि सर्व कागदपत्र माझं त्याच्यामध्ये ॲडमिट आहेत। गेले 2019 पासून अलिबागला वर्षातून 3 ते 4 फेऱ्या मी मारित असतो। इतकी म्हणजे परिश्रम केला त्या माझा मानधन चालू होण्याकरता। समाज कल्याण खात्यामध्ये एक नरोटे म्हणून एक अधिकारी होते, त्यांच्याकडे मी कमीत कमी 7-8 फेऱ्या मारल्या। आता त्यांचं का मला वंचित ठेवलं, नंतर माझ्या निदर्शनास आलं का माझ्या नंतरचे ज्यांचे ॲप्लिकेशन होते 2020, 21, 22 त्यांचे मंजूर झाले आणि ती माहिती मिळवण्याकरता मी समाज कल्याण खात्यामध्ये माहिती अधिकाऱ्याच्याकडून माहिती मागवली आणि त्या माहितीच्याद्वारे मला कळून आलं का माझ्या नंतरचे 19, 20, 21, 22पर्यंत लोकांना पेन्शनी चालू झाल्या। नंतर मी नरोटे साहेबांना विचारणा केली का तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही सिरियल नंबर बघत नाही का? तर ते मला बोलले माझं काय नाही, तुमची कमिटी असते। म्हटलं कमिटीला पण तुमचा सांगण्याचा अधिकार आहे ना, तुम्ही अधिकारी आहात बोलल्यानंतर सिरियल नंबर बाबा तुम्ही घ्या। कस्टमर येऊन आम्हाला विचारणा करतात का बाबा माझ्या नंतरचे झालेले आमचे का नाही अजून। नंतर दुसऱ्या खेपाला त्याने आम्हाला असं सांगितलं तर तुमची फाईल मंत्रालयामध्ये पाठवली। मला वाटतं 2023ची हकीकत यायची तर मंत्रालयामध्ये पाठवली, ती काय ताबडतोब मंजुरी होणार नाही। मी वाट पाहिली, 1 महिना वाट पाहिली, 2 महिने वाट पाहिली, बरोबर 9 महिने वाट पाहिली। नंतर मनाने विचार केला का आपण स्वतःच जावा मंत्रालयामध्ये। तर मी स्वतः मंत्रालयामध्ये गेलो। मंत्रालयाचा गेट पासचा पुरावा माझ्याकडे आहे, माहिती अधिकाऱ्याखालच्या सर्व पुरावे, माझ्या नंतरचे कुणाला पेन्शन चालू झाली ती सर्व माझ्याकडे लेखी पुरावा आहे माहिती अधिकाऱ्याच्याकडून। आणि मंत्रालयामध्ये ज्या वेळेला गेलो तिथं संस्कृती कार्यालय तिथे नव्हता, तो जुना मंत्रालय सचिवालय तिथे होता। मग तिथून आम्ही चालत त्या जुनी सचिवालयामध्ये गेलो आणि त्याचे विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर मग आमचं नाव विचारलं, त्याही कॉम्प्युटरवरती आमचं नाव बघितलं तर आमच्या नावाच्या यादीमध्ये आमचं नाव तिथे नाही आहे। मला म्हटलं तुमची यादीच आली नाही, ते साहेब बोललो। मग नंतर आम्ही ते नरोटे अधिकारी होते अलिबागचे, त्यांना फोन केला। तिथं त्यांनी विचारणा केली कोण आले तुमच्या तिकडे मंत्रालयामध्ये, तर त्यांनी माझं नाव सांगितलं। माझं नाव सांगितल्यानंतर त्यांनी फोन कट केला आणि फोन कट केल्यानंतर मग आमची आशा संपली। मग परत मी आले, नंतर 2 महिन्याने अलिबागला गेलो। परत मग त्या ठिकाणी त्यांची बदली झाली होती आणि नरेश लेंडी म्हणून तिथे आले अधिकारी, चांगले अधिकारी, त्यांच्याकडे मी 3 फेऱ्या मारल्या। तेही मला काकुलते येऊन सांगितलं का बाबा माझ्या हातामध्ये काही नाही आहे, तुमची कमिटी आणि सीओ हे काम करतात आणि ज्या वेळेला त्यांची मीटिंग असते त्या मीटिंगला तुमचं हे काम सॉल्व होईल, तुम्ही मीटिंग असेल त्या दिवशी तुम्ही हजर राहा। मी साहेबांना विनंती केली बाबा तुम्ही म्हणता मीटिंग असेल तर त्या मीटिंगचा कळवणार कोण आम्हाला, आम्ही तुमच्यामध्ये कुठल्याच गोष्टी सामील नाही। तो म्हणतो बाबा काही चिंता करू नका, तुम्हाला ज्या दिवशी मीटिंग असेल त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला फोन करेन। तर आता 13 ऑगस्ट 24ला मी जेजुरीला होतो, त्यावेळेला त्यांचा फोन आला, बाबा उद्या 14 तारखेला अलिबागला 2 वाजता मीटिंग आहे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हजर राहा। तर मी तसाच रातोरात घरी आलो
आणि आमचे असेच माझ्यासारखंच एक प्रकरण आमच्या नेरळचे तुपे महाराज, ते पण चांगले म्हणजे जनजागृती हे करतात. माझ्या अगोदर 1 वर्षाची त्यांची फाईल तिथं ॲडमिट आहे, परंतु कोण पाठलाग करीत नसल्यामुळे ते गप्प बसलेत. पण मी एक पाठलाग केला म्हणून माझ्यासारखे असे कमीत कमी 20 ते 25 वारकरी चांगले म्हणजे कलाकार, जनजागृती करणारे वारकरी गप्प बसलेले आहेत. कारण या पंचायत समाज कल्याण खात्यामध्ये आम्हाला अगदी पूर्ण निदर्शनास आलेलं आहे का इथे भ्रष्टाचार चालू आहे. आणि ज्या लोकांना पेन्शन चालू आहे त्या लोकांच्याकडे काहीच कला नाही आहे, त्यांना साधा हरिपाठ पण पाठ नाही. असे कमीत कमी 80% लोक आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आम्ही धावू शकतो. आम्ही धावाच्या पेक्षा तुम्ही शिबिर लावा त्यांचा, आणि शिबिरामध्ये त्यांची परिचय घ्या. त्याही दिलेलं आहे ना, त्यांचं सर्व काही दिलेलं आहे. त्याही का कोण गायक आहे, कोण प्रवचनकार आहे, कोण कीर्तनकार आहे, त्यांचं कला बघा शिबिर लावून शेणी खरोखर बाबा हे त्याला पात्रता आहेत का नाही. मग ते तुपे महाराज आणि आम्ही अलिबागला त्या दिवशी 14 ऑगस्टला गेलो. 14 ऑगस्टला गेल्यानंतर तिथं आम्हाला आत सोडलं नाही, कारण शेवटची मीटिंग होती. पण ज्या साहेबांनी आम्हाला फोन केला होता लेंडी म्हणून, ते अचानक बाहेर आले. बोललो साहेब आम्ही आलेलो आहोत. बरं ठीक आहे म्हणतो, आले तर तुम्हाला आतमध्ये नेतो. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर शिवोने आम्हाला विचारणा केली. म्हटलं काय आहे महाराज तुमचं? बोललो साहेब माझी बोललो 2019ची फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये कुठलीही त्रुटी नाही आहे. आणि कुठलीही त्रुटी नसताना बोललो माझी नंतरच्या लोकांना पेन्शन चालू झाले, 20, 21, 22च्या लोकांना पेन्शन चालू झाले आणि माझी का चालू झाली नाही. तर त्यांनी ते लेंडी साहेबांना विचारणा केली, म्हणजे क्लार्कला, का बा हे महाराज जे बोलतात हे खरं आहे का, यांची फाईल क्लिअर आहे का त्रुटी आहे. तर लेंडीने सांगितलं ना यांची फाईल क्लिअर आहे, त्यांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या माझ्याकडे. तर असं झाल्यानंतर ते मला म्हणतात ऑनलाईन अर्ज करा परत. तर मी बोललो माझी ॲक्च्युअली फाईल पडलेली आहे इथं 2019 पासून, परत ऑनलाईन अर्ज करायला एवढे कागदपत्र जमा करायला जाऊ कुठे मी. बोललो मी काय ऑनलाईन अर्ज करणार नाही. त्याच्यानंतर मी हा ॲप्लिकेशन तयार केला. ज्या तारखेला मी गेलोय, म्हणजे 17-18 फेऱ्या आहेत माझ्या याच्यामध्ये. हे बघा तारीख वार सर्व माझ्याकडे आहे. आता त्याच्यानंतर माझी काय कोण दखल घेत नाही. हे आता आमचे पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष रमेश कदम यांची माझी इथं पंचायत समितीमध्ये भेट झाली आणि मी त्यांच्या कानावरती हे माझं प्रकरण घातलं. म्हटलं काय मामा चिंता करू नका, काय असेल तर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर त्याही हो माझा कार्य त्याही हातामध्ये घेतलेलं आहे आणि आजचा हा 4था दिवस आहे आणि आज आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत. बघा आता तुमच्याच्याने काय करता येईल ते पूर्तता करा एवढे बोलतो आणि संपवतो. रामकृष्ण हरी.